केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर तपशील, मार्गदर्शक तत्त्वे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती www.sustainabletourism.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो नामांकनासाठी 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो स्पर्धा पर्यटन मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरीय लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो शीर्षकाची स्पर्धा सुरू केली आहे. पर्यटन संबंधित उपक्रमांद्वारे शाश्वत विकासासाठी योगदान देणारे भारतातील नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रम संकलित करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेमध्ये केंद्र सरकारची मंत्रालये, राज्य सरकारचे विभाग आणि इतर सरकारी संस्थांसह सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, हॉटेल्स, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट एजंट, टूर गाईड, होमस्टे, ॲग्रो टुरिझम केंद्र, निवास आणि न्याहारी केंद्र, महाभ्रमण केंद्र, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक, एअरलाईन्स आणि इतर पर्यटन व्यवसायांसह खाजगी क्षेत्रातील भागधारक आणि विद्यापीठे सहभाग घेऊ शकतात. अर्ज करण्याची श्रेणी: 1. हरित पर्यटन म्हणजेच ग्रीन टुरिझम. 2. डिजिटलायझेशन. 3. कौशल्य स्किल्स. 4. पर्यटन MSME म्हणजेच टुरिझम MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. 5. पर्यटन स्थळाचे व्यवस्थापन, डेस्टिनेशन मॅनेजमेंट. नोंदणीचे फायदे: प्राप्त झालेल्या सर्वोत्तम पद्धतींची छाननी केली जाईल आणि शाश्वत विकासाकडे प्रगती करण्यासाठी परस्पर शिक्षण आणि सामूहिक कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या शाश्वत पर्यटन वेबसाईटवर सर्वोत्तम केस स्टडी निवडल्या जातील आणि प्रसिद्ध केल्या जातील. तसेच सदर विजेत्या केस स्टडी सादर करणाऱ्या सहभागींना पर्यटन मंत्रालयाद्वारे क्षमता आणि कौशल्य विकासासाठी सहकार्य केले जाईल. अधिक माहिती आणि संपर्क: वेबसाईट www.sustainable.tourism.government.in. पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001. दूरध्वनी क्रमांक 0253 29 95 464, 0253 25 70 059 आणि 88 30 57 78 58. ईमेल ddtourism.nashikmh@government.in. केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर तपशील, मार्गदर्शक तत्त्वे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती www.sustainabletourism.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो नामांकनासाठी 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अधिक माहिती आणि संपर्क: वेबसाईट www.sustainable.tourism.government.in. पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001. दूरध्वनी क्रमांक 0253 29 95 464, 0253 25 70 059 आणि 88 30 57 78 58. ईमेल ddtourism.nashikmh.government.in. या संदर्भात महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय नाशिक विभाग उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी अधिक माहिती दिली. केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे लाईफ केस स्टडी टुरिझम फॉर टुमॉरो ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन संबंधित उपक्रमांद्वारे शाश्वत विकासासाठी योगदान देणारे नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रम हे संकलित करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांची प्रसिद्धी करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी www.sustainable.tourism.gov.in ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण त्याचा अर्ज करू शकता. या स्पर्धेसाठीची अंतिम तारीख आहे 15 डिसेंबर, मात्र ही पुढे वाढण्याची शक्यता आहे. ह्या स्पर्धेमध्ये कोण भाग घेऊ शकतात? याच्यामध्ये केंद्र व राज्य शासनाची सर्व मंत्रालये, त्यांचे सर्व विभाग, सर्व सरकारी संस्था, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, त्याच्यानंतर पर्यटन क्षेत्रातील सर्व भागधारक, याच्यामध्ये हॉटेल्स, नंतर टूर व ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर्स, त्यानंतर पर्यटन क्षेत्रातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझम सेंटर, ब्रेड अँड ब्रेकफास्ट सेंटर इत्यादी सर्व जे पर्यटन क्षेत्रातील भागधारक आहेत ते देखील भाग घेऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त विद्यापीठे यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांनी भाग घेताना कोणकोणत्या श्रेणीमध्ये ते भाग घेऊ शकतात त्याच्यासाठी 5 श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. श्रेणी म्हणजे कॅटेगरी. ह्या कॅटेगरीज आहेत स्किल्स,
त्याच्यानंतर ग्रीन टुरिझम, त्याच्यानंतर डिजिटलायझेशन, पर्यटन, MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीज, म्हणजे एंटरप्रेनर्स इन टुरिझम, आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट. तर असे 5 प्रकारचे ह्या कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये अर्ज केला जाऊ शकतो. ह्यामध्ये पर्यटन विकासासाठी जे कोणी पर्यावरणाला धोका न पोहोचवता अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम जे केलेले आहेत, तर अशा उपक्रमांची माहिती या वेबसाईटवरती द्यायची आहे. आपली केस स्टडी तिथे सादर करायची आहे. संबंधित फोटो देखील तिथे तुम्ही अपलोड करायचे आहेत. यासंबंधीची सगळी सविस्तर माहिती sustainabletourism.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि जी कोणी सर्वोत्तम केस स्टडी ही राष्ट्रीय स्तरावरती निवडली जाईल आणि ही केस स्टडी सादर करणारे जी कोणती संस्था असेल तर त्यांना प्रसिद्धी दिली जाईल आणि त्यांना पर्यटन मंत्रालयातर्फे क्षमतावर्धन आणि स्किल्स म्हणजे कौशल्य विकास हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त सरकारी संस्था तर पर्यटन क्षेत्रातील जे भागधारक आहेत आणि विद्यापीठे यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा व पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या संस्थेमध्ये चालवलेले आहेत त्याला जास्तीत जास्त लोकांसमोर आणण्यासाठी शासनाला मदत करावी असे मी आवाहन करते. धन्यवाद. लेटेस्ट बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.